जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात व शहरात आगामी होऊ घातलेल्या गणेश उत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दल हा या लाटमूडवर आले असून नंदुरबार जिल्ह्यातील मागील घटनांच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे दोन्ही समाजातील शांतता समितीच्या सदस्यांसह गणेश मंडळांच्या अध्यक्षांच्या बैठकांचं सत्र मागील गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस जिल्हा प्रशासन आगामी होऊ घातलेल्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन तर 5 सप्टेंबर रोजी ईद मिलाद असून जिल्हा प्रशासनाने मुस्लिम बांधवांचा ईदचा उत्सव हा 8 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचे आवाहन केले असून त्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे दोन्ही समाजातील शांतता कमिटीच्या सदस्यांची व गणेश मंडळ व सीरत कमिटीच्या सदस्यांच्या बैठका घेऊन दोन्ही समाजातील सण शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात सादर करण्याचे आवाहन करीत आहे। मागील गेल्या काळात नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शांतता कमिटीच्या सदस्यांची व गणेश मंडळांची तसेच मुस्लिम समाजातील शिरत कमिटीच्या सदस्यांची बैठक घेतली असून अनंत चतुर्थी दिवशी नंतर 8 सप्टेंबर रोजी ईद मिलादचा सण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून त्या अनुषंगाने आज नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या आदेशान्वये नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी आज नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आवाहन केले होते। त्यात नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन आगामी होऊ घातलेल्या गणेशोत्सव व ईदमिलाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले असून त्याची माहिती देण्याकरिता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी सांगितले की नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडण्याकरिता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असून पालिका प्रशासन, वीज महामंडळ त्यासोबतच पोलीस प्रशासन हे सतर्क असून सोबतच अत्याधुनिक असे ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस दलातील QRT फोर्स, SRP फोर्स, पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सायबर सेल यांच्यासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे। तर गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कारवाई देखील करण्यात आले असल्याची माहिती यावेळी दिली आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 68 गणेशोत्सव मंडळांच्या स्थापनेबद्दल अर्ज प्राप्त झालेले आहेत। पैकी 58 जे गणेश मंडळ आहेत ते सार्वजनिक आणि 10 गणेश मंडळ हे खासगी असतील। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सरांच्या मार्गदर्शनाखाली व ॲडिशनल SP श्री कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच शहर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि आम्ही हे संपूर्ण तयारी केलेली आहे। गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव जो नंदुरबार शहराचा एक प्रसिद्ध गणेशोत्सव आहे, हा शांततेत आणि नियमांना आणि कायदा व सुव्यवस्था राखून कसा साजरा केला जाईल यासाठी आम्ही सर्व संबंधित विभागाशी संपर्क साधून त्या दृष्टीने पूर्वतयारी आमची झालेली आहे। जसं मिरवणूक मार्ग असेल, स्थापनेचा दिवस असेल, आगमनाचा दिवस असेल, इतर जे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात त्या अनुषंगाने संपूर्ण बंदोबस्ताचं नियोजन शहर पोलीस स्टेशन तर्फे आम्ही करण्यात आलेलं आहे। तसेच ज्या इस्मांवर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक आहे, ज्यांच्यावर अगोदरचे गुन्हे आहेत किंवा ज्यांच्या काही आमच्याकडे रेकॉर्ड आहे यांच्यावर सुद्धा आम्ही प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जवळपास 2 उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP दर्जाचे अधिकारी, 4 पोलीस निरीक्षक, जवळपास 25 AP आणि PSI, 250 पोलीस अंमलदार आणि 150 पोलीस म्हणजे होमगार्ड यांचा बंदोबस्त आम्ही नियोजन केलं। त्याबरोबर SRP, RCP आणि QRT यांचा सुद्धा आणि स्ट्रायकिंग फोर्स यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही त्या नियोजन करीत आहोत। तसेच या मिरवणूक मार्गावर जे उंच बिल्डिंग, हायराईज बिल्डिंग असेल, महत्त्वाचे पॉइंट्स असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बंदोबस्त नेमणार आहोत। तसेच ड्रोन कॅमेऱ्याची सतत नजर गणेशोत्सव दरम्यान आणि मिरवणुकीच्या दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। CCTV कॅमेरे, स्वयंसेवक लावणे, गुलाल कमी उधळणे,
मूर्तीची साईज लहान ठेवणे याबाबत प्रबोधन आणि त्यांच्या मंडळांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत. तसेच शांतता समितीची बैठक माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली आहे. यावर्षी गणेश विसर्जन आणि मुस्लिम बांधवांचा ईदचा जुलूस हा सुद्धा एकत्र येत असल्याने आम्ही यापूर्वी 2 मीटिंग सिरत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आम्ही ही यावर्षीची पण मिरवणूक ही 8 तारखेला जुलूस जो ईदचा आहे तो काढावा याबाबत आवाहन केलेलं आहे. आजही मी मुस्लिम बांधवांना त्या पद्धतीने आवाहन करीत आहे आणि यंदाचा गणेशोत्सव हा याची संपूर्ण तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने झालेली आहे आणि ते संपूर्ण कायदा व सुव्यवस्था आणि शांततेत हा उत्सव साजरा होईल अशी मला आशा आहे. मी संपूर्ण नगरवासीय, नंदुरबार शहरवासियांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.